नमस्कार मित्रांनो, व्ही एम स्टडी मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपले पुन्हा एकदा मनापासून हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो, EWSच्या उमेदवारांसाठी शिक्षक भरतीमध्ये सर्वात मोठा प्रश्न एकच आहे, कट ऑफ नेमका किती असणार? 100पेक्षा कमी कट ऑफ लागू शकतो का? कारण 100+ गुण मिळवणारे उमेदवार फक्त 3000च्या जवळपास आहेत. मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण 2399 पदांच्या तुलनेत EWSची स्पर्धा नेमकी किती आहे आणि तुमच्या सिलेक्शनचा चान्स किती आहे याची सविस्तर माहिती आज आपण पाहणार आहोत. जर आपण चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग उपलब्ध आकडेवारीच्या आधारे EWSच्या एक्सपेक्टेड कट ऑफचा सविस्तर अंदाज पाहूया. बघा मित्रांनो, EWSच्या कट ऑफ सांगण्यापूर्वी, त्याचे ॲनालिसिस करण्यापूर्वी सुरुवातीला आपल्याला एकूण जागेवरती एक नजर टाकावी लागेल. सुरुवातीला पवित्र पोर्टलवरती 3209 एवढ्या वॅकन्सीज अपलोड झाल्या होत्या. त्यापैकी 19,882 एवढ्या विदाऊट इंटरव्ह्यूच्या आणि 10,328 एवढ्या विथ इंटरव्ह्यूच्या जागा अपलोड झाल्या होत्या. परंतु त्याच्यामध्ये काही आस्थापनांची जागामध्ये वाढ करण्यात आली आणि एकूण पदांची जी भरती होणार आहे मित्रांनो, ती 31,179 एवढ्या पदांची ही भरती होणार आहे. आता ह्यामध्ये आपल्याला एक नजर टाकावी लागेल, ती म्हणजे EWSची टक्केवारी आणि त्यांच्या वाट्याला आलेल्या जागांवरती. ओके, आता बघा मित्रांनो, EWS म्हटलं तर त्यांना रिझर्वेशन आहे 10% म्हणजे 10%. ओके, आणि या 10%च्या वाट्याला 2399 एवढी पदं आलेली आहेत मित्रांनो, विथ इंटरव्ह्यू प्लस विदाऊट इंटरव्ह्यू धरून. ओके, म्हणजे त्यांची टक्केवारी आहे 8%च्या जवळपास. ओके, आता आपण EWSच्या वाट्याला किती वॅकन्सीज आलेल्या आहेत यावरती एक नजर टाकलीच आहे. आता आपण सुरुवात करूया EWSच्या कट ऑफ ॲनालिसिसला. ओके, बघा मित्रांनो, सुरुवातीला EWS कॅन्डिडेट 150च्या वरती बघण्यापूर्वी आपण सुरुवातीला टोटल उमेदवार EWSचे 9,822 फक्त एवढेच आहेत. त्यापैकी मेलचा जर विचार केला 3,900 एवढे कॅन्डिडेट आहेत. ओके, आणि फिमेलचा जर विचार केला तर 5,922 म्हणजे टोटल 9,822 एवढे कॅन्डिडेट्स EWSचे आहेत. आणि त्यामध्ये एकूण पोस्ट आपण आत्ताच पाहिल्या 2,399 एवढ्या पोस्ट EWSच्या वाट्याला आलेल्या आहेत. ओके, आता बघा मित्रांनो, किती मार्क्सच्या वरती किती कॅन्डिडेट आहेत ते आपण पाहून घेऊया, त्याच्यावरती एक नजर टाकूया, त्याची ॲनालिसिस करूया. ओके, आता बघा 150च्या वरती जर म्हटलं फक्त 71च कॅन्डिडेट आहेत मित्रांनो. ओके, 140च्या प्लस जर म्हटलं तर फक्त 198च कॅन्डिडेट आहेत मित्रांनो. आणि 130च्या वरती फक्त 467 एवढेच कॅन्डिडेट आहेत. म्हणजे मित्रांनो, विचार करा, कट ऑफ किती खाली जाऊ शकतं, असं तुमचा चान्स आणखी किती वाढू शकतो असं. ओके, आता बघा 120च्या प्लस फक्त 973च कॅन्डिडेट आहेत मित्रांनो, आलं लक्षात. आणि 110च्या वरती फक्त 1870 एवढेच कॅन्डिडेट आहेत मित्रांनो. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे 100च्या वरती फक्त 3,064 एवढेच कॅन्डिडेट आहेत मित्रांनो. म्हणजे विचार करा, 2 म्हणजे 2,500च्या जवळपास वॅकन्सीज आणि 100च्या वरती फक्त 3,000 एवढे कॅन्डिडेट आहेत मित्रांनो. म्हणजे कट ऑफ किती 100च्या जवळपास येऊ शकतं किंवा 100च्या खालीसुद्धा जाऊ शकतं मित्रांनो. अशा पद्धतीने आपण हे ॲनालिसिस केलं आहे. आता यावरती मायनस करून आपण बघूया किती कॅन्डिडेट आहेत ते. हे बघा मित्रांनो, 150च्या वरती आपण 71 पाहिलं आणि 140 तर 149 यांच्या दरम्यान फक्त 127च कॅन्डिडेट आहेत मित्रांनो. ओके, आणि 130 तर 139 यांच्या दरम्यान ओन्ली 269 एवढेच कॅन्डिडेट आहेत मित्रांनो. ओके, आणि 120 तर 129 यांच्या दरम्यान फक्त 506 एवढे कॅन्डिडेट आहेत. ओके, आणि 110 तर 119 यांच्या दरम्यान फक्त 897 म्हणजे पूर्ण 1000 पण फक्त 897. आणि 100 ते
109 या दरम्यान फक्त 1194 एवढेच उमेदवार आहेत. म्हणजे टोटल 100च्या वरती फक्त 3000च्या जवळपास कॅन्डिडेट आहेत मित्रांनो. म्हणून तुमचा लागण्याचा चान्सेस अत्यंत जास्त आहे मित्रांनो, ते पण पहिल्याच राऊंडला. आता जर विचार केला मित्रांनो कट ऑफच्या बाबतीत, एक्सपेक्टेड कट ऑफ आपण घेऊ शकतो की 1 ते 5च्या हा 105च्या दरम्यान लागू शकतो मित्रांनो. ओके, जर आपण वॅकन्सीचा विचार केला त्यानुसार जर 105 किंवा त्यापेक्षा देखील खाली जाऊ शकतो, तर आपण म्हणू शकतो 105 ते 110 वाले जे उमेदवार आहेत त्यांनी निवांत राहू शकतात, कारण की हा कट ऑफ त्यांच्यापर्यंत येऊ शकतो. ओके, 1 ते 5ची गोष्ट करतो आहे मी. आणि हा मित्रांनो हा कट ऑफ जिल्ह्यावाईज बदलू शकतो. कोणत्याही जिल्ह्यामध्ये हा कट ऑफ कमी लागेल किंवा कोणत्या जिल्ह्यामध्ये जास्त लागेल. ज्या जिल्ह्यामध्ये प्रेफरन्सेस जास्त आलेले असतील, म्हणजे एखाद्या जिल्ह्यामध्ये स्पर्धा जास्त असू शकते, एखाद्या दुर्गम जिल्ह्यामध्ये स्पर्धा कमी असू शकते. जसं गडचिरोलीसारखा जिल्हा आहे तिथं स्पर्धा कमी असू शकते. ओके, आणि जसं इकडचे आपले जे शाहू डिस्ट्रिक्ट आहेत, जसं नागपूर असेल, अमरावती असेल, इकडचा पुणे असेल, या साईडचे जे डिस्ट्रिक्ट असेल तिथं कट ऑफ थोडा हाय जाऊ शकतो. ओके, अशा पद्धतीने जिल्ह्यावाईज कट ऑफ बदलू शकतो. परंतु EWAचे मार्क्सचे ॲनालिसिस पाहून एक्सपेक्टेड कट ऑफ आपल्या 1 ते 5साठी 105पर्यंत जाऊ शकतो विदाउट इंटरव्ह्यू. ओके, आता बघूया वर्गवाईज कट ऑफ कसा लागू शकतो ते. आता बघा 1 ते 5चा कट ऑफ हा 105 ते 110च्या दरम्यान लागू शकतो EWAच्या. आणि 6 ते 8चा कट ऑफ फक्त हा 112 ते 118च्या दरम्यान लागू शकतो त्यांच्या वॅकन्सीज आणि त्यांच्या मार्क्सच्या ॲनालिसिस करून. ओके, आता 9 ते 10चा कट ऑफ हा 120 ते 125च्या घरामध्ये लागू शकतो. आणि 11 ते 12 यांचा कट ऑफ हा 130 ते 135च्या घरामध्ये लागू शकतो. कोणता? विदाऊट इंटरव्ह्यूची गोष्ट करतो मित्रांनो मी. हे सर्व इकडचे जे आहे ते विदाऊट इंटरव्ह्यू आहेत. हे विदाऊट इंटरव्ह्यूचे एवढे कट ऑफ आपले जाऊ शकतात. जसे जसे लेवल वाढेल त्यानुसार मार्कचं जे कट ऑफ आहे त्याची लेवल वाढेल. ओके मित्रांनो, आता बघा विथ इंटरव्ह्यूच्या कट ऑफ तर आपण 100च्या खाली घेऊन आलेलो आहे. 100च्या खालीसुद्धा जाऊ शकतं मित्रांनो हे कट ऑफ. हे कट ऑफ जे सांगतो आहे मित्रांनो आपण फक्त पहिले राऊंडचे सांगतो आहे. ओके, यानंतर कन्व्हर्टेड राऊंड असेल, त्यानंतर आपलं सेकंड राऊंड असेल, ह्यामध्ये आणखी कट ऑफ हे कमी होऊ शकतं. आणि कट ऑफचं म्हटलं तर त्याच्या वेगवेगळ्या टेक्निक असतात. त्यामध्ये असं समांतर आरक्षण असेल, यानुसार देखील कट ऑफ बदलू शकतो. आता विथ इंटरव्ह्यूची गोष्ट करतो आहे आपण. 1 ते 5चा कट ऑफ हा 98 ते 102च्या घरामध्ये जाऊ शकतो, कारण की कॅन्डिडेटची संख्या तेवढी कमी आहे मित्रांनो. 100च्या जवळपास 3000च्या वरती फक्त 3000 एवढेच कॅन्डिडेट आहेत. ओके, आणि जागा आहेत तुमचे 2500च्या जवळपास. ओके, आणि काहींचं जर TET असेल, काहींचं TET नसेल, काहींचं पेपर 1 पास असेल, काहींचं पेपर 2 पास असेल, यामध्ये ते मेरिट आणखी खाली येण्याची दाट शक्यता आहे मित्रांनो. ओके, वॅकन्सीचा विचार केला तर. आता बघा 6 ते 8चा जर कट ऑफ पाहिला मित्रांनो आपण, तो 105 ते 110च्या घरात जाऊ शकतो विथ इंटरव्ह्यूसाठी. ओके, आणि 9 ते 10चा हा 115 ते 120च्या घरात जाऊ शकतो. आणि 11 ते 12चा कट ऑफ हा 125 ते 130च्या घरात जाऊ शकतो विथ इंटरव्ह्यूची गोष्ट करतो आहे. ओके मित्रांनो, आता बघा मित्रांनो समांतर आरक्षण. आता तुम्हाला मी सांगितलं एक्सपेक्टेड कट ऑफ सांगितलं की 1 ते 5च्या किती लागू शकतो, 6 ते 8च्या किती लागू शकतो. त्याचप्रमाणे समांतर आरक्षणनुसार कट ऑफ हा अत्यंत कमी लागू शकतो मित्रांनो, किंवा काही जे डिस्ट्रिक्टमध्ये जास्त देखील लागू शकतो. विषय वाईज देखील कट ऑफ बदलू शकतात. अशा पद्धतीने आपण कट ऑफचं ॲनालिसिस केलेलं आहे. आता महिलांचा जर विचार केला मित्रांनो, महिलांचा विचार आपण जे 105 हे 1 ते 5साठी एक्सपेक्टेड कट ऑफ सांगितलं 105 ते 110च्या दरम्यान, त्यापेक्षा देखील कमी हे महिलांचे कट ऑफ जाऊ शकतं. कारण की या वेळेला मित्रांनो महिलांच्या जागात मुबलक प्रमाणात आलेल्या आहेत, म्हणजे जास्त प्रमाणात जागा आलेल्या आहेत, म्हणून पुरुषांपेक्षा महिलांचे प्रमाण हे अत्यंत कमी जाऊ शकतं. त्यानंतर प्रकल्पग्रस्त त्यांचे कट ऑफ देखील कमी जाऊ शकतं. भूकंपग्रस्त, माजी सैनिक, अनाथ, इतर यांचे कट ऑफ देखील त्या आपण एक्सपेक्ट केलेल्या कट ऑफपेक्षा देखील खाली जाऊ शकतं मित्रांनो. कारण यांचे कट ऑफ सांगणे शक्य नाही, कारण की काही ठिकाणी हे कॅन्डिडेट भेटतात, काही ठिकाणी भेटत नाही. काही ठिकाणी जे कॅन्डिडेट असतात त्यांना जास्त मार्क्स असतात,
काही ठिकाणांना एकदम कमी मार्क्स असतात. म्हणून हे कट ऑफ सांगणं एकदम कठीण असतं, कारण ते कोणत्याही परिस्थितीमध्ये कमी जास्त लागू शकतं. परंतु आपण जे एक्सपेक्टेड कट ऑफ केलं आहे त्यापेक्षा नक्कीच हे कट ऑफ खूपच खाली जाऊ शकतं. तेथून 8-9 मार्क्स किंवा 10 मार्क्सच्या खाली लेवलला हे कट ऑफ जाऊ शकतं. त्यानंतर मित्रांनो विषय वाईज जर कट ऑफ पाहिला आपण, विषय वाईज कट ऑफ बदलू शकतं. कोणत्याही डिस्ट्रिक्टमध्ये जर समजून घ्या जास्त जागा आल्या असतील विषयीच्या जसं मराठी विषयाच्या असतो तिथं कट ऑफ आपलं कमी लावू शकतं आणि हिंदीच्या जागाला तिथं कट ऑफ हवं जास्त लावू शकतं. विषय वाईज कट ऑफ हे देखील नेमकं कोणीही सांगू शकत नाही मित्रांनो. ते त्यांच्या हिशोबाने ते लागू शकतं, कमी और जास्त प्रमाणात लागू शकतं. ओके, आता जर विषय म्हटलं गणित विज्ञानचं कट ऑफ मित्रांनो अत्यंत कमी प्रमाणात जातं, कारण की त्यांच्या जागा बऱ्यापैकी असतात आणि हे कट ऑफ मित्रांनो मागच्या भरतीला देखील 100च्या खाली, अदर कॅटेगरीचे देखील ST कॅटेगरीचे असो बाकी कॅटेगरीचे असो ते 100च्या खाली गेले होतं गणित आणि विज्ञानचे कट ऑफ. यावेळेला EWSचे कॅन्डिडेट ते 100+ फक्त 3000 आहेत, म्हणून हे कट ऑफ गणितचे त्यांचे देखील 100च्या खाली जाऊ शकतं. हा आपण एक एक्सपेक्ट पकडू शकतो मित्रांनो. ओके, आणि जे इंग्रजी माध्यमाचे स्टुडंट आहेत त्यांचे कट ऑफ देखील एकदम कमीच्या प्रमाणात जाऊ शकतं. ओके, अशा पद्धतीने मित्रांनो आपण समांतर आरक्षण असो, विषयनिहाय कट ऑफ असो किंवा वर्गवाईज कट ऑफ असतो, महिलांचा कट ऑफ असो, याची सविस्तर माहिती जाणून घेतली आहे मी मित्रांनो. आणि हा ॲनालिसिस आपण त्यांना मिळालेला EWSच्या कॅन्डिडेटला मिळालेल्या मार्क्सनुसार केलेला आहे मित्रांनो. ओके, बघा मित्रांनो, अशा पद्धतीने आपण EWSचं मार्क्स ॲनालिसिस करून एक्सपेक्टेड कट ऑफ किती लागू शकतं ते आपण पाहिलेलं आहे. ओके, आणि काही दिवसानंतर निवड यादी जाहीर होणार आहे मित्रांनो. तुम्हाला आमच्याकडून भरभरून शुभेच्छा. कोणत्याही प्रकारचं टेन्शन घेऊ नका. यादी केव्हा लागेल, निवड केव्हा होईल, 1 ना 2 दिवसात, 2 ना 3 दिवसात, या आठवड्यात का असो ना केव्हा तुमची निवड यादी लागेल मित्रांनो. म्हणून निवांत राहा, फ्री माइंडेड राहा, कोणत्याही प्रकारचं टेन्शन घेऊ नका. आणि तुम्हाला आमच्याकडून आणखी परत एकदा शिक्षक बनण्यासाठी शुभेच्छा. धन्यवाद मित्रांनो. अशाच प्रकारच्या नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. भेटूया पुढच्या व्हिडिओवरला. ओके.